नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 6चा प्रॅक्टिस सेट 33. तर बघा, त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे. मगनलाल ब्रॉट trousers for ₹400 and a shirt for ₹200 and sold them for ₹448 and ₹250 respectively. Which of these transaction was more profitable? तर यातलं कोणतं ट्रान्झॅक्शन त्याला प्रॉफिटेबल आहे ते आपल्याला बघायचं आहे. चला तर मग सोल्युशनमध्ये घेऊया आपण. लेट अस सपोज profit on trouser is A% and profit on shirt is B%. Okay. ट्राउझरचा जो प्रॉफिट आहे तो आपण A% मानला आहे आणि शर्टचा जो आहे तो B% मानला आहे. ठीक आहे. आता आपण इथे घेऊया आधी प्रॉफिट ऑफ ट्राउझर ऑन ट्राउझर इक्वल्स टू 448 मायनस म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्टिंग प्राइस घेतली आपण CP SP मायनस CP. तर इथे येतात इक्वल्स टू 48. ओके, 48 रुपीज येतात. आता प्रॉफिट ऑन शर्ट इक्वल्स टू 250 सेलिंग प्राइस आणि ही त्याची ओरिजिनल प्राइस आहे 200 म्हणजे SP मायनस CP इक्वल्स टू इथे 50 रुपीज त्याला प्रॉफिट झालेला आहे. तर आपण इथे घेऊया देअरफॉर A/100 म्हणजे आपल्याला शर्टचं काढायचं आहे ते इक्वल टू 48/400. ठीक आहे. आणि इथे आपण शर्टचं घेऊया B/100 इक्वल्स टू 50/200. ओके. मग आता बघू, इथे आपल्याला हे पर्सेंटेज काढायचे आहे म्हणून इथे घेऊया आपण A/100 इंटू 100 इक्वल्स टू 48/400 इंटू 100. ठीक आहे. आणि इथे घेऊया आपण आता B/100 याचे पर्सेंटेज काढायचे आहेत म्हणून ते 50/200 इंटू 100 येतील. ओके. मग आता बघा इथे तर हे कट होऊन जातील. ठीक आहे. आणि इथे 48 इंटू 100 केल्यानंतर इथे देअरफॉर A इक्वल्स टू 4800 होतात अपॉन हे 400 येतील. जर याचे आपण पर्सेंटेज काढले तर इथे येईल 4 1 जार 4 4 2 जार 8. मग इथे येईल देअरफॉर A इक्वल टू 12% येतात. ओके. आता इथे बघा देअरफॉर B इक्वल टू 50 इंटू 100 केल्यानंतर इथे किती होतात 5000 अपॉन हे 200 येतील. सॉरी, आता हे 20 कट होतील, हे 2 कट होऊन जातील. ठीक आहे. मग इथे 2ने 50ला डिवाईड केल्यानंतर इथे 2 1 जार 2 2 2 जार 4 आणि इथे 1 उरतो 2 5 जार 10 म्हणजे इथे येतात देअरफॉर B इज इक्वल्स टू 25%. म्हणजे शर्टमध्ये त्याला 25% हा प्रॉफिट झालेला आहे आणि पॅन्टमध्ये हा 12% प्रॉफिट झालेला आहे. मग आपण इथे घेऊया देअरफॉर द ट्रान्झॅक्शन of shirt was more profitable than trouser. ओके, समजलं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. Ramrao brought a cupboard for ₹4,500 and sold it for ₹4,950. Shamrao brought a sewing machine
for rupees 3,500 and sold it for rupees 3,920. ओके, तर हुज ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. आता आपल्याला ह्या व्हॅल्यूजवरून तर कळतं आहे की कोणाचं ट्रान्झॅक्शन प्रॉफिटेबल आहे, पण आपण इथे सोल्युशन बघूया त्याचं. आता इथे सोल्युशनमध्ये आपण इथे 2 पार्ट्स करून घेऊया रामराव आणि शामरावसाठी. ठीक आहे, आता इथे घेऊया सपोज रामराव मेड a% profit by selling cupboard. ओके, आणि इथे घेऊया आपण सपोज शामराव मेड B%. आपण रामरावचं A% घेऊया, शामरावचं B% प्रॉफिट बाय सेलिंग स्विंग मशीन. ओके, आता प्रॉफिट बघूया आपण. याचा प्रॉफिट इक्वल्स टू 4,950 ही SP आहे आणि CP काय आहे 4,500 आहे. तर इक्वल्स टू याचा आन्सर येतं 450 रुपीज. 450 इतका त्यांना प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, मग आपण इथे करूया A/100 इक्वल्स टू किती येतील मग 450/4,500. ओके, इथे घेऊया आपण A/100 इंटू 100 इक्वल्स टू 450/4,500 इंटू 100 येतात. ठीक आहे, हे दोघं कॅन्सल होऊन जातील आणि इथे याचे हे 2 0 कट होतील, याचे 2 0 कट होतील आणि 451 450 राहील. म्हणून इथे देअरफॉर A इज इक्वल्स टू 450/45 येईल. ठीक आहे, मग इथे कसं 45 45 आणि हा 0 ॲज इट इज, म्हणजे A इज इक्वल्स टू इथे 10% इतका प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, आता आपण इकडचा काढून घेऊ, इथे लिहून घेते. ठीक आहे, आता आपण शामराव यांचा प्रॉफिट काढून घेऊया. इथे येऊया प्रॉफिट इक्वल्स टू 3,920 मायनस 3,500. ओके, आणि इथे त्यांचं आन्सर येतं रुपीज 4,420 आन्सर येतं ह्याच्यातून मायनस केल्यानंतर. ठीक आहे, मग आपण इथे घेऊया देअरफॉर B/100 इक्वल्स टू 420/300 3,500. ओके, मग इथे घेऊया देअरफॉर B/100 इंटू 100 इक्वल्स टू 420/3,500 इंटू 100. आता हे 100 कॅन्सल होतील, हे 2 0 हे 2 0 कॅन्सल होतील. 421 420. देअरफॉर B इज इक्वल्स टू किती येतात मग इथे याने याला डिवाईड केल्यानंतर 12% इतके येतात. ठीक आहे, समजलं. म्हणजे सगळ्यात जास्त प्रॉफिट जो आहे तो शामरावला झाला. मग इथे आपण आन्सर घेऊया फायनल. देअरफॉर शामरावज ट्रान्झॅक्शन was more profitable than रामराव. ठीक आहे, इझी आहे ना, समजलं सर्वांना. बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे. हानी ब्रॉट 1 box of 50 apple for rupees 400. He sold all the apple at the rate of rupees 10 each. Was there a profit or a loss? What was its percentage? त्याचे पर्सेंटेज किती येतील आणि त्यांना प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे ते काढून ते पर्सेंटेजमध्ये आपल्याला
बघायचं आहे. ठीक आहे. तर मग इथे आपण सेलिंग प्राईस घेऊया. 50 ॲपल्स आहे, 10 रुपीजने विकला आहे एक ॲपल. तर असे किती रुपये मिळाले, तर त्यांना मिळाले आहे ₹500. आता सेलिंग प्राईस ही कॉस्टिंग प्राईसपेक्षा काय आहे, मोठी आहे. म्हणजे सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्टिंग प्राईस. मग इथे देअर फॉर हानिफ मेड प्रॉफिट. ओके, त्यांना याच्यात काय झालं आहे, व्यवहारामध्ये प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. मग येथे आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला घेऊया. प्रॉफिट इक्वल टू SP मायनस CP. आता SP किती आहे 500, CP आहे 400, इक्वल्स टू 100 रुपीजचा त्यांना प्रॉफिट झालेला आहे. आता सपोज प्रॉफिट वॉज A% मानूया. म्हणजे 100 हे 500चे किती पर्सेंट येतील ते आपल्याला शोधायचं आहे, म्हणून आपण त्याला A मानून घेतलं आहे. मग देअरफॉर A/100 इंटू 100 इक्वल्स टू 100/400 इंटू 100 येतील. ठीक आहे. बघा आता इथे हे 100 हे 100 कॅन्सल होऊन जातील. हे 20 हे 20 कॅन्सल येतील. 100 वजा 100 येतील. देअरफॉर A इक्वल्स टू 100 वजा 100 आणि हा 4 येईल. ठीक आहे. आता 4ने कसं 4 1 जार 4, 4 2 जार 8. ओके, इथे 2 उरतात आणि 4 5 जार 20. म्हणजे इथे 25% हे आपलं आन्सर येणार आहे. ठीक आहे. मग आपण आता इथे घेऊया. देअरफॉर हानिफ मेड 25% प्रॉफिट. ठीक आहे. समजलं सर्वांना? इझी होतं ना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि यामागील जे प्रॅक्टिस सेट आहे ते यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू.